बिजली गुल होने की ऑनलाइन शिकायत दर्ज कराने के बाद भी महावितरण कंपनी की ओर से कोई कार्रवाई नहीं करने का आरोप सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतले ने लगाया है। शहर के विट्ठल मंदिर वार्ड मजदूर चौक निवासी बाबूराव थोमरे के घर की बिजली गुल हो गई थी, जिसकी ऑनलाइन शिकायत दर्ज कराने के बाद भी महावितरण कंपनी की ओर से कोई कार्रवाई नहीं करने से उन्हें सारी रात घर के बाहर सोना पड़ा, जिससे सामाजिक कार्यकर्ता राहुल देवतले ने आरोप लगाया कि महावितरण कंपनी को शिकायत करने के बाद भी कोई प्रतिसाद नहीं देने से उस बुजुर्ग परिवार के सदस्य को भीषण गर्मी सहन करनी पड़ी। महावितरण कंपनी हर महीने बिजली बिल का भुगतान किए जाने के बावजूद ऐसी लापरवाही कर रही है, तो इस कंपनी के खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। यदि अगर बिजली बिल का भुगतान करने में थोड़ी भी देर होती है तो बिजली वितरण कंपनी से फोन आने लगते हैं, और अगर बिल का भुगतान नहीं किया जाता तो बिजली की आपूर्ति काट दी जाती है। बिजली बिल का भुगतान करने के बाद महावितरण कंपनी इतनी उदासीन है तो इससे बिजली उपभोक्ताओं का क्या होगा, ऐसा सवाल राहुल देवतले ने किया है। माझे नाव बाबूराव शिवराम ठोंबरे, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर, मजदूर चौक। मी इथे राहतो, हा माझे घर आहे आणि लाईटबद्दल प्रॉब्लेम आहे। काल 2 वाजता लाईट आले, वार्डात सगळ्याकडे आले, पण माझ्या घरी लाईट आले नाही। तुम्ही काल 2 वाजता ऑनलाईनवर कंप्लेंट केली वितरणाकडे, सायंकाळी ते लोक आले, आता अंधार पडला आहे म्हणे, आता काही जमत नाही, उद्या सकाळी पाहू म्हणे आम्ही। एवढं बोलून ते परत चालले गेले। त्याच्यानंतर पूर्ण रात्र गेली आणि आज 2 वाजले, दुसरा दिवस, तरी लाईट नाही आले। आम्ही म्हातारे माणसं, आम्ही कोणाकडे जायचं? तुम्हाला विनंती आहे माझी की लवकरात लवकर येऊन लाईट चालू करून देणे आणि आम्हाला सुविधा पुरवणे। तसेच आम्ही दर महिन्याला बरोबर बिल भरतो, आमचं बिल रुकत नाही, तरी पण आम्हाला तुमच्या वितरणाकडून सुविधा मिळत नाही। याचं कारण काय? माझे वय 76 वर्ष आहे आणि पत्नीचे वय 74-75 पर्यंत आहे। विठ्ठल मंदिर प्रभागातील मजदूर चौक येथील बाबूराव ठोंबरे हे येथील रहिवासी असून या प्रभागातील विठ्ठल मंदिर प्रभागातील मजदूर चौकीची लाईट गेली, संपूर्ण या मजदूर चौकातली। तर लाईट गेल्यानंतर इच्छा रहिवाशांनी ऑनलाईन कंप्लेंट करून महावितरण कंपनीला ऑनलाईन कंप्लेंट केली। त्या कंप्लेंटमध्ये महावितरण कंपनीचे लोक आले, इच्छा प्रभागातली लाईट आली, पण बाबूरावजी ठोंबरे यांच्या घरची काही लाईट आली नाही। तरी त्यांनी आपल्या कुटुंबाकडून कंप्लेंट केली ऑनलाईन महावितरण कंपनीला। महावितरण कंपनीचे लोक सायंकाळी 6च्या नंतर यांच्या घरी आले। त्यांनी सांगितलं की हा प्रॉब्लेम डीपीतून असल्यामुळे आता काही ह्या लाईटची सुधारणा होणार नाही। उद्या सकाळी 10 वाजता आम्ही येतो आणि इथची लाईट दुरुस्त, तुमच्या घरची लाईट दुरुस्त करून देतो। तरी आजचा दुसरा दिवस निघाला, 24 तास झाल्यानंतरही आज दुपारचे 2 वाजून राहिले, तरी महावितरण कंपनीचे लोक आले नाही। मी त्यांना फोन केला महावितरण कंपनीला, तिच्या अधिकाऱ्यांना, त्यांनी मला सांगितलं की आम्ही येऊ, पण आतापर्यंत ते काही आले नाही। पूर्ण रात्रभर ते आजी आणि आजोबा आपल्या घरी राहिले। एवढ्या उन्हाळ्याच्या, कडक उन्हाळ्याच्या दिवसात लाईट गेल्यानंतर दर महिन्याला ते बिल भरते। बिल भरत असल्यानंतरही आज महावितरण कंपनी यांना कोणतीही सुविधा पुरवत नसन, तर ही महावितरण कंपनी लोकहिताच्या कामाची आहे का, असा सवाल आज या इच्छा रहिवाशांना झालेला आहे। सर्वात पहिला मुद्दा असा आहे की दर महिन्याला लाईट बिल भरते, 2-4 दिवस उशीर झाले तर महावितरण कंपनीकडून वारंवार फोन येते, लाईट कापाची धमकी देते, लाईट कापते। तर आम्ही दर महिन्याला बिल भरतो, पैसे भरतो महावितरण कंपनीला, तरी या लोकांना, आमच्या जनतेला आणि आमच्या आई वडिला अशी असुविधा देत असन महावितरण कंपनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे या महावितरण कंपनीला आम्ही चांगला धडा शिकवू। आज आमचे या आई आजोबाला अगर काही कमी जास्त झालं तर या महावितरण कंपनी याची संपूर्ण जबाबदारी घेणार आहे का? आज 24 तास पूर्ण अंधारात राहिले, मच्छराचा एवढा त्रास आहे, तरी यांनी आज पूर्ण 24 तास हे रात्र त्यांनी आपल्या घरात काढली। याचा संपूर्ण जबाबदार महावितरण कंपनी आहे। मी या महावितरण कंपनीचा जाहीर निषेध करतो
असंच अगर चालणार तर या महावितरण कंपनीमध्ये जाऊन आम्ही राष्ट्रवादीचे संपूर्ण कार्यकर्ते जाऊन त्या महावितरण कंपनीला चांगला धडा शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.